भाऊ मला सांगा, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र लास्ट कधी मजा केली आहे, काय एन्जॉय केलंय? असं काय बोलतेस संपदा? काकू, कारण मला ना खूप बोर होतंय घरामध्ये, काहीच करायला नसतं आणि वातावरण किती सॅड सॅड व्हायला लागलं आजकाल. असं काही नाही हा. एखादी घटना घडली की काही दिवस जातात, पण त्याच्यानंतर होतात सगळ्या गोष्टी सुरळीत पहिल्यासारख्या. हो, पण त्याने खरं लपत नाही ना आई. हो, पण आपण जर तोच विचार करत बसलो तर तेच होत राहील ना. त्यापेक्षा चांगलं होईल अशी आशा करूया. हो ना, चांगलंच होणार आहे. पण माझ्या लेखी आणि तुझ्या लेखी चांगल्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो सीता, नाही? असू शकतो, पण काहीही झालं तरी आपल्याच मुलाचं चांगलं होणार आहे ना. भाऊ येऊ. अरे या 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 लवकर या. या. हे कशाला आले तिथे? तुमची शिवा आता इथे राहत नाही. तिचा पत्ता बदललाय कायमचा. लक्षात नाहीये का तुमच्या? कीर्ती, शिवानीच पाठवलं असेल, काहीतरी काम असेल ना. आई आता तूच बोल. कीर्ती, भाऊ माफ करा, आम्ही तुम्हाला न सांगता इकडे आलो. अरे माफी कसली मागताय? शिवा या घरची, अजूनही या घरची सूनच आहे. हो, पण ती आत्ता या घरात नाही आहे ना. तीच विनंती करायची होती की शिवा आणि आशूला वेगळं नका ना करू. प्लीज. हो, आम्ही हवे ते प्रयत्न करू, त्यांना वेगळं नका ना करू. आम्ही आणतो ना त्यांना एकत्र. हा, आणि ते एकत्रच शोभतात. आम्ही त्यांना वेगळं केलेलं नाहीये. ते त्यांच्या मर्जीने वेगळे होतात. कीर्ती, आई अगं तू त्यांना सांग ना. ते कशाला आपल्याला त्यांच्या आयुष्यातलं विलन बनवतायत? हो, कारण तुम्ही डिवोर्स करताय ना त्यांचा. ए, सॉरी. काय सॉरी? आधी आरोप करायचे आणि मग सॉरी म्हणायचं? ताई ताई सॉरी, खरंच सॉरी. रागाच्या भरात बोलून गेला तो. पण भाऊ, एक नक्की आहे, आशू आणि शिवामध्ये जो काही गैरसमज झाला ना, तो आपल्याला दूर करता येईल. पण प्लीज त्यांना एकमेकांपासून दूर करू नका ना. हा, कारण त्या दिवशी आशू आला होता, किती खुश होता तो. शिवानी किती काळजी घेतली त्याची. हा, काय हे कधी घडलं? परवा आम्ही त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय? तुम्ही मध्ये, मी पण येते. संपदा, काकू, भाऊ, आम्हाला ना फक्त त्यांना एकत्र आणायचं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं केलंय. त्या दोघांना ना एकत्र बघून आम्हाला खूप छान वाटतं. आम्हाला नाही, इनफॅक्ट आपल्याला ना. हो की नाही भाऊ? खरंय. आणि म्हणूनच आम्ही असं छोटं मोठं काही ना काहीतरी ट्राय करतोय. आणि भाऊ, काकू, आमची सगळ्यांची मैत्री पण त्या दोघांमुळेच झाली आहे ना. आणि ते दोघेच वेगळे होणार, नॉट डन. हे चुकीचं आहे. प्लीज प्लीज त्यांना एकमेकांपासून दूर करू नका. म्हणूनच आम्ही सगळे रिक्वेस्ट करतो, प्लीज. हा, काय मूर्खपण आहे हा. मुळात ना हे आमच्या घरातलं प्रकरण आहे. यात शिवाच्या घरचे सोडाच, हे अख्खं संघर्षनगर सुद्धा आमच्या दारात याची काही गरज नाहीये, कळलं? ताई, शिवाने वस्तीसाठी एवढं केलंय ना की अख्खी वस्ती तुम्हाला विनंती करायला इकडे ये. ए बासा, बास झाला तमाशा. निघायचं आता. कीर्ती, अरे अरे तुम्ही सगळे असं काय करताय? शांत व्हा, बस वर बस. नाही असू द्या. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जेवढी शिवाची काळजी आहे ना, तेवढीच मला देखील आहे.
हे तुम्हाला पटतंय ना? हो भाऊ. एक सांगतो तुम्हाला, शिवा आणि आशू सध्या एका कठीण प्रसंगातनं चाललेत. त्याचा त्यांना थोडा त्रास होईल, पण तुम्ही काळजी करू नका. शिवा आणि आशू ते दोघे त्यांचं बघून घेतील. शिवाला काही त्रास होणार नाही, कारण मी तिच्या पाठीशी उभा आहे. पण तुम्ही हे सगळं करू नका. त्या दोघांना त्यांचं ते सोडवू द्या. आणि शिवाला त्रास होणार नाही याची मला खात्री आहे. ठीक आहे? ठीक आहे. आणि इथून जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा, हे शिवाचं घर आहे आणि या घरात शिवा परत येणारच. काय संपदा? हा? अरे या सगळ्यांसाठी काय चहा फराळाचं बघणार की नाही तू? हो आंटी, जा जा लगेच आंटी बसा ना तुम्ही. पटकन. आणि ऐका, तुम्ही सगळे धमाल मस्ती करताना चांगले दिसता. हे असं रडताना नाही. हा? कीर्तिताई का फोन करत असेल? हे मॅटर झाला असेल का? हे मॅटर शिवाय तर काय फोन नाही करणार ही. हॅलो, काय नाटकं लावली आहेस ग तू? नाही त्रास द्यायचाच आहे ठरवलंयस का? मग घरात राहून काय आणि बाहेर राहून काय त्रास देतेच आहेस आम्हाला. एक मिनिट, काय झालंय? काय असं का बोलताय? काय झालंय हे माहित नाही असं दाखवू नकोस हा. तुझी ती माकडं इथे घरी तूच पाठवली होतीस ना? काय आहे ते आशूने तुला सगळं क्लिअर सांगितलंय ना, मग कशाला पाठवलंस त्यांना इथे? अरे एक मिनिट, कोण आलंय तिथे? कोण? तुझी ती पाना गँग. ते तिथे आले आता? हो आले होते ना, आणि इथे येऊन भीक मागून गेलीये तुझी पाना गँग. हे बाई, मी तुला काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू माझ्या माणसांना वाटेल ते बोलशील आणि मी गप्पा ऐकून घेईन. ए, माझ्यावर चिडतेस? माझ्यावर ओरडतेस? नीट बोलायचा माझ्याशी. आणि इतकाच पुळका आहे ना, तर मग पाठवायचं नाही त्यांना इथे हात पसरवायला. आणि झालंय ना, संपलंय ना सगळं. मग का हात जोडून भिका मागत होते? आशू आणि शिवाचं नातं तोडू नका, मला बघवत नाहीये, आम्ही प्रयत्न करतो, का बोलत होते? जर काही बोलायचंच असेल ना, तर स्वतः इथे येऊन बोल ना. काही हिंमत नाहीये तुझ्यात. आणि मी तुला शेवटचं सांगते हा शिवा, आता ही सगळी नाटकं बंद झाली पाहिजेत कायमची. ठीक आहे, नका काळजी करू तुम्ही. परत असं होऊ नाही देणार मी. चुकूनही झालं नाही पाहिजे हं? आणि जर पुन्हा असं काही झालं ना, तर पोलिसात तक्रार करेन ना मी. तर आता चंदन, चंदन, काय झालं? पोरं कुठे आपली? माहित नाही अगं काही. खरं बोल तू. अगं खरंच शिवा, मी तुझ्या समोरच आहे केव्हाचा. मला नाही माहिती, काही सांगितलं नाही त्यांनी. येऊ दे त्यांना, बघतेच मी. आशूने आपल्यापासून हे सगळं का लपवलं हेच मला कळत नाही. नाही तूच सांग आई, का लपवलं असेल? म्हणजे त्या शिवाने आशूच्या डोक्यात काहीतरी भरवलं असणारच ना. आणि काय झालं? पुन्हा आशू गॅरेजमध्ये गेला, पुन्हा तिथे जाऊन त्याला दुखापत झालीच ना, तरी सुद्धा ती शिवा परत 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 तेच तेच करते. काय करायचं कळतच नाहीये ग. कळत नाहीये म्हणजे? आई हे बघ, मी ना तुझ्याशीच बोलते, कारण या घरात कोणाशी काही बोलून काही उपयोग होणारच नाहीये. हे बघ आई, तू आशूला कन्व्हिन्स कर, त्याला तयार कर. एकदा का तो तयार झाला ना, की सगळं व्यवस्थित होईल. नाहीतर ती शिवा पुन्हा आपल्या घरात येईल. तुला चालणार आहे? नाही, शिवा या घरात परत येणार नाही. हो ना? मग नीट ऐक. नेहाला महिन्याभरात लग्न करायचं असं तिच्या गुरुजींनी सांगितलं. आणि
नेहा खरंच खूप चांगली मुलगी आहे. आपल्या आशूला एवढी चांगली मुलगी पुन्हा मिळणार नाही आहे. हे बघ, एकदा का त्या दोघांचं लग्न झालं ना की शिवा नावाचं चॅप्टर कायमचं संपेल. काय कुठे कल्टी मारली होती? इकडेच होतो. इकडे कुठे? इकडे म्हणजे इकडेच होतं, काम होतं एक ना, म्हणून जरा. काय कसलं काम होतं? काम सायलेन्सरच्याच घरी काम होतं. माझ्या घरी काय? हा, माझ्याच घरी आठवलं, माझ्याच घरी. हा, तुम्ही खोटं बोलता आणि माझ्याशीच काय केलं? काय तिकडे जाऊन? हा, हात जोडले, रडलात, पाया पडलात, काय केलं काय? आणि का असं केलं? आपली चूक नसताना अशी हार का मानायची तिथे जाऊन? तुम्ही आशूच्या वेळेला पण तेच केलं, त्याच्या समोर जाऊन रडलात. काय गरज आहे? आपली काही चूक आहे का? का करताय असं? तुम्ही मला मदत करायला पाहिजे. आपण फायटर आहोत ना. शिवा, तुला हे असं सॅड नव्हतं बघवत आम्हाला, म्हणून ते. अरे यार, मी सॅड नाहीये. हा, मला कळतंय, मला खूप मोठा धक्का बसलाय, पण त्यातनं सावरायचं कसं नाही हेही मला चांगलं माहितीये. आणि त्यात मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे. तुम्हीच जर असं केलं तर मी काय करायचं? शिवा बरोबर बोलतीये. नाही म्हणजे तुम्ही तिला माझ्याहून जास्तच ओळखतात नक्कीच, पण ती जर काही बोलतीये तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. तुम्ही सगळे माझा सपोर्ट आहात. तुम्ही मला मदत केली पाहिजे आणि अशी हात पसरून नाही, हात देऊन. अच्छा, बरोबर राहा. आता चला बिर्याणी खाऊया ना. वा, आता अशी बिर्याणी बनवतो ना मस्त, सगळं विसरून आपण परत कामाला लागू. चल चल चल, बिर्याणी बनव. चल 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 भाई. काय झालं? कशाला बोलवलंयस? काय चाललंय तुझं? डबल गेम नाही ना खेळतेस माझ्यासोबत? म्हणजे काल असं अचानक शिवाला पूजेला बोलवून घेतलंस, मला सांगितलं की तिला इथे अडकवून ठेवायचं आणि स्वतः बोलवून घेतलंस. आधी ऐकून घेशील? आम्ही नव्हतं बोलवलं तिला, भाऊ घेऊन आले होते आणि आम्हाला माहित नव्हतं ते घेऊन येणार आहेत घरी. त्याच्यामुळे मलाही काही करता नाही आलं. आणि ती जेव्हा घरातून गेली तेव्हा आईने सगळ्यांना सांगितले ती या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही म्हणून. बरोबर आहे, नाहीच ठेवणार ती पाऊल परत त्या घरात. हे फक्त एवढं बोलून चालणार नाहीये. तुला काय सांगितलं होतं मी? तिला कशात तरी गुंतवून ठेव म्हणून. आणि तिच्या डोक्यात अजूनही चालू आहे त्या घरी यायचं. हे असं होऊन नाही चालणार आहे दिव्या. हे बघ, तिला जर कशात तरी गुंतवून ठेवलंस ना तर मला पुढच्या गोष्टी व्यवस्थित करता येतील मोकळेपणाने. होईल, सगळं होईल. फक्त मिळणार. तुझं तोंड बंद करायला जेवढे पैसे मागशील ना तेवढे मिळणार. फक्त थोडे काही आत्ता मिळाले असते तर स्पीडअप झाली असती प्रोसेस. ट्रान्सफर करते. कीर्ती, झाले. मी विनंती काय झालं? माझं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंय, पण माझ्या बहिणीचं करू नका. अगं पण झालंय मी काय? भीक मागते हो तुमच्याकडे. तुम्ही मला शिक्षा द्या, पण माझ्या बहिणीला त्रास देऊ नका प्लीज. तू ओकेस ना? माझ्या शिवाला त्रास देऊ नका प्लीज. ए, आता पाया पडून काही होणार नाही. आणि किती भिका मागितल्यास ना तरी तुझी बहीण आमच्या घरी परत येणार नाहीये, लक्षात ठेवायचं. दिव्या, काय चाललंय? चंदन, बघणार आहे, माझ्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही.
माझ्या बहिणीच्या सुखासाठी मला यांचे पाय धरावे लागतात. ताई ऐका ना प्लीज, माझ्या शिवासोबत नका ना असं करू. चंदन, चंदन प्लीज तू सांग ना यांना, सांग ना प्लीज. ताई आपण एवढं तर करूच शकतो ना शिवाच्या सुखासाठी. ताई तुम्ही मला सांगा, मी काय करू शकते? मी आशुशी बोलू का? मी तुमच्या घरी येऊन आशुशी पण बोलू शकते. तुम्ही प्लीज मला सांगा मी काय करू. एक मिनिट, आता कुणाशी काही बोलून होणार नाहीये, कळलं ना? तुझ्या बहिणीने स्वतःच्या कर्माने हे सगळं करून घेतलंय आणि तू ह्याच्यासाठी मला इथे बोलवलंयस? हो. पुन्हा हे सगळं करायचं नाहीये. आणि तुमच्यासारखी रिकामटेकडी नाहीये मी, मूर्ख कुठले. ताई ताई ऐकून घ्या ताई. चंदन तूच सांग, आणखी काय करू मी? शिवाच्या सुखासाठी मी जे काही करू शकते ते सगळं करायचा प्रयत्न करते. पण तू या बाईला का भेटली? तुला माहिती ना ती कशी येते? हो, म्हणूनच पदर पसरत होते ना तिच्या समोर. मला असं वाटतंय की तिनेच शिवाला घरातून बाहेर काढलं असेल आणि जर आपण तिला तयार केलं ना तर घरचे बाकी सगळे तयार होतील. पण नाही ऐकलं तिने. जाऊ दे, मी येते. फक्त दिव्याने बोलवलं म्हणून कीर्ती वस्तीत तर येणार नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. काय बॉस, आज एकटे एकटे? अरे बरं झालं आलीस, आता बस जेवायला वेळेत आलीस. हे बरं आहे, आले म्हणून लगेच बस जेवायला. हे बघ ना आशू, काय आज मी काय आणलंय बघ. काय आणलंस तू? थांब दाखव. ही काय आळूची वडी आणि आळूची भाजी, क्या बात आहे. आज काय स्पेशल आहे? काय नाही रे, असंच आज म्हटलं खूप दिवसांनी स्वयंपाक करूयात. खरंच तू बनवलंयस? मी म्हणजे माझ्याकडे बघून वाटत नाही का मी करू शकते म्हणून? नाही असं नाही. कर ना, खाऊन बघ ना. हा, Yes, कर. हा. कशी झालीये? कमाल. काही म्हणा, मुलीच्या हाताला चव आहे. बाज आशू, म्हणजे फारच कौतुक करतोयस तू आता माझं. तू पण घे. नाही, आज माझं कौतुकानेच पोट भरलंय. तुझं कौतुकाने तू पोट भर, आता मी हे सगळं खातो. म्हणजे सगळं नाही, म्हणजे थोडी टेस्ट करू शकते मी पण. घे घे, जेव, मुकाटपणे जेव. ये इथे ठेव. ये अगं खालीच ठेवतो, नाहीतर परत सामान पडेल सगळं. नाही का भाई साहब, हात दुखले असतील ना? अगं नाही, कसलं काय, माझ्याहून जास्त सामान तर तुझ्याच हातात होतं. हे काय, हे तू उचलून आणलंस? हो. ओके, म्हणजे सगळं ठरलंय का? म्हणजे काय ठरलंय? म्हणजे हेच की माझा नवरा तुझ्याकडे काम करतो म्हणून आता तू त्याला वाटेल ती कामं करायला लावणारेस? नोकर वाटला तुला तो? आधी गॅरेजवर कामाला ठेवलंस आणि आता घरातला किराणा उचलून आणायला लावतीयस? दिव्या, उगाच कुठली गोष्ट कुठे नेतेस? तू समजतेस तसं काही नाहीये. काही झालं नाही. चंदन ह्या घरचा जावई आहे ना, मग हेच मी केलं असतं तर? म्हणजे तुमच्या लाडक्या जावयाला आशूला जर मी ह्या पिशव्या हातात दिल्या असत्या, घरातली कामं सांगितली असती तर चाललं असतं तुम्हाला? हे बघ दिव्या, जावई बापू स्वतःहून आधीपासून प्रत्येक कामात मदत करायचे आणि मी सुद्धा मदत म्हणूनच त्या बॅग्स घेऊन आलो. तू गप्प बस, तुला ह्यातलं काही कळत नाही. हमाल करून ठेवलंय तुला. अगं असं काही नाहीये दिव्या. मग कसं आहे? एक जावई श्रीमंत आहे म्हणून तो राजा आणि दुसरा काय गुलाम? दिव्या, हे बघ तू ना उगाच काय? अरे मी तुझ्यासाठी म्हणतीये तरी तुला वाटतंय मी उगाच म्हणतीये. तुला ना काही कळतं? तुला आहे का रे काही स्वतःचं काही वाटतं? ऐक दिव्या, सॉरी माझं चुकलं. मी त्याला पिशव्या उचलायला नको द्यायला पाहिजे. नाही, आता माफी नको मागूस. मला माहितीये तू हे मुद्दाम केलंयस. स्वतःचा संसार तर मोडलाच आहेस आणि आता माझाही मोडणार आहेस. अगं दिव्या, चुकीचं नाही बोलत आहे मी. मोडणार आहेस तू माझा संसार. मला का द्यायचं? आई थांब अगं. सॉरी दिव्या, हे बघ मी मनापासून सॉरी म्हणते आणि
मी खात्रीने सांगते यापुढे चंदनला असं काही काम देणार नाही. चुकलं माझं. शिवाबरोबर हे चुकीचं होत आहे. त्याला मीच जबाबदार आहे आणि मी काहीच करू शकत नाही.